कर्माची फळं असू शकतात का? हां. कर्म या शब्दाचा अर्थ काय हो? कर मग बघ काय होतं ते. हां. कर मग बघ काय होतं ते. चांगल्या गोष्टी केल्या तर चांगल्याच घडणार आहे. हां. इंटेन्शन्स आर गुड, रिझल्ट्स आर बाउंड टू बी गुड. व्हेन बरोबर. इंटेन्शन्स आर गुड, यू आर नेव्हर इन टेन्शन्स. हं. तुमची इंटेन्शन चांगली असली तर तुम्ही करेक्ट. टेन्शन्समध्ये असायचं कारणच नाही. हं. पण कर्म कशामुळे होतं? आपल्या विचारांमुळे होतं का? तर नाही. नाही. कर्म आपण आपण एखाद्याच्या बाबतीत विचार केला, की ह्याने मला फसवलंय आता ह्याला मी मारणार. हा एखाद्याचा उत्स्फूर्त मनात आलेला विचार असू शकेल. नकारात्मक विचार आहे हा. अतिशय योग्य नाहीये. हं. सामाजिकदृष्ट्या, व्यक्तिगतदृष्ट्या, परस्पर संबंधाच्या दृष्टीने तर अजिबात नाही आणि स्वाभिमान साधक म्हणून तर बिलकुल नाही. हां. पण ज्यावेळेला तर हा विचार उफाळून येतो, त्यावेळेला ती त्याची उत्स्फूर्त आणि पहिली प्रतिक्रिया असते. पण तो त्याच्या मनात आलेला विचार असतो. ती जर प्रत्यक्ष त्यांनी कृती केली, तर ते त्याचं कर्म झालं. कर्म. वाईट विचार करणं, एखाद्याच्या वाईटाचा विचार करणं, हं. एखाद्याच्या वाईटावर राहून विचार करत राहणं, हा कर्माचा भाग नाहीये. हां. कर्माचा भाग काय आहे, की त्या चुकीच्या केलेल्या विचारांना पृथ्वी स्वरूप तुम्ही साकारणं. म्हणजे मारायचं एखाद्याच्या मनात आलं, की त्याला मी आता धरून बदडणार. हे केवळ मनात आलं आणि विसरून गेलो. तर हं. गोष्ट एक वेळ वेगळी. त्याला कर्माचं स्थान नाहीये. पण जर प्रत्यक्ष ती कृती केली, तर मात्र तुमचं कर्म चुकीचं आहे.